एक स्टेडियम जिथे बाउंड्रीजला काही लिमिट नाही, क्राऊडचा आवाज लिटरली बॉलर्सला प्रेशर मध्ये टाकतो आणि जिथे आयपीएलचा असली एंटरटेनमेंट फील येतो. मी बोलतेय एम चिन्नस्वामी स्टेडियम बद्दल. पण या आयकॉनिक ग्राउंडला आयपीएल 2026 साठी पहिल्यांदा ग्रीन सिग्नल मिळाला आणि ही गोष्ट इतकी सिंपल नाहीये जितकी दिसतीये. इंडियन प्रीमियर लीग 2008 पासून सुरू झाले आणि आज ही लीग जगातील सर्वात पॉप्युलर T20 लीग मानली जाते. या लीग मध्ये काही स्टेडियम्स आयकॉनिक बनले, जसे ईडन गार्डन्स, वानखडे आणि त्यात चिन्नस्वामी स्टेडियमचं नाव टॉप लिस्ट मध्ये येतं. हा ग्राउंड रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूचं होम ग्राउंड आहे आणि हाय स्कोरिंग मॅचेस साठी फेमस आहे. शॉर्ट बाउंड्रीज, बॅटिंग फ्रेंडली पिच आणि बेंगलुरूचं इलेक्ट्रिफाईंग क्राऊड या सगळ्यांमुळे इथे प्रत्येक मॅच एक स्पेक्टॅकल बनतोय. आयपीएल हिस्ट्रीमध्ये अनेक अनफॉर्गेटेबल मोमेंट्स इथे बघायला मिळाले, जसे लास्ट ओव्हर थ्रिलर्स, फास्टेस्ट सेंचुरीज आणि रेकॉर्ड ब्रेकिंग चेजेस. पण 2025 मध्ये एका इन्सिडेंटने सगळा सिनेरिओ बदलला. आरसीबीच्या आयपीएल टायटल सेलिब्रेशन दरम्यान स्टेडियम बाहेर एक ट्रॅजिक स्टॅम्पेड झाला, ज्यामध्ये 11 लोकांचा मृत्यू झाला. हा इन्सिडेंट फक्त एक ऍक्सिडेंट नव्हता, तर एक वेकअप कॉल होता, ज्याने क्राऊड मॅनेजमेंट, प्लॅनिंग आणि इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टम मधील फ्लॉज समोर आणले. एकाच वेळेस मोठ्या संख्येत लोक जमल्याने प्रॉपर एंट्री एक्झिट सिस्टम, बॅरिकेडिंग आणि क्राऊड कंट्रोल मेजर्स अपुरे पडले आणि या ट्रॅजेडीमुळे सगळ्यांच्या लक्षात आलं की लार्ज स्केल इव्हेंटसाठी सेफ्टी प्रोटोकॉल्स किती क्रिटिकल असतात. या ट्रॅजेडी नंतर कर्नाटक गव्हर्नमेंटने लगेच एक ज्युडिशियल कमिटी अपॉइंट केली. या कमिटीने डिटेल इन्व्हेस्टिगेशन केले आणि त्याच्या रिपोर्टमध्ये क्लिअर मेन्शन होतं की जोपर्यंत प्रॉपर सेफ्टी अपग्रेड्स होत नाही तोपर्यंत स्टेडियम लार्ज गॅदरिंगसाठी रेडी नाही. इमर्जन्सी इव्हॅक्युएशन प्लॅनिंग, फायर सेफ्टी कंप्लायन्सेस, क्राऊड फ्लो मॅनेजमेंट या सर्व गोष्टींवर सिरियस कन्सर्न्स हायलाइट करण्यात आले. त्यामुळे आयपीएल 2026 साठी सुरुवातीला चिन्नस्वामी स्टेडियमला कन्सिडर केलं गेलं नाही. मॅचेस इथे होस्ट करण्यासाठी स्ट्रिक्ट कंडिशन्स लावल्या गेल्या. हा डिसिजन क्रिकेट फॅन्ससाठी डिसअपॉइंटिंग होता, पण अथॉरिटीजसाठी हा एक नेसेसरी स्टेप होता, कारण यावेळेस फोकस एकच होता, पब्लिक सेफ्टी फर्स्ट. क्रिकेटपेक्षा मोठा होता लोकांचा जीवाचा प्रश्न. पण या स्टोरीमध्ये ट्विस्ट आला 2026 मध्ये, जेव्हा कर्नाटक गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेल्या एक्सपर्ट कमिटीने स्टेडियमचं पुन्हा एकदा डिटेल्ड इन्स्पेक्शन केलं. सगळ्या सेफ्टी मेजर्स कंप्लीट झाल्यानंतर आयपीएल 2026 मॅचेस होस्ट करण्यासाठी चिन्नस्वामी स्टेडियमला ऑफिशियल क्लिअरन्स मिळालं. या अप्रुव्हलमुळे हा आयकॉनिक व्हेन्यू पुन्हा आयपीएल शेड्यूल मध्ये इन्क्लूड झाला आणि इथे इम्पॉर्टंट मॅचेस पण होणार आहेत. हा कमबॅक फक्त एक व्हेन्यूचा रिटर्न नाही, तर एक सेफर, बेटर प्लॅन आणि मोर रिस्पॉन्सिबल क्रिकेट एन्व्हायरमेंटचा सिम्बॉल आहे. आता या अप्रुव्हलचा इम्पॅक्ट खूप मोठा असणार आहे. सर्वप्रथम आरसीबीला परत होम ऍडव्हान्टेज मिळणार. चिन्नस्वामीचा क्राऊड हा आयपीएल मधील सगळ्यात एनर्जेटिक क्राऊड मानला जातो आणि होम कंडिशन्समुळे टीमला सायकोलॉजिकल बूस्ट मिळतो. दुसरी मोठी गोष्ट म्हणजे फॅन एक्सपिरियन्सेस. जसं बेंगलुरूचे फॅन्स पुन्हा एकदा लाईव्ह मॅचेस एन्जॉय करू शकतात, पण यावेळेस बेटर सिटिंग अरेंजमेंट, इम्प्रूव्ड एंट्री एक्झिट सिस्टम आणि एनहान्स सेफ्टी मेजर्स सोबत. तिसरी गोष्ट आयपीएल इकोसिस्टम. एक आयकॉनिक व्हेन्यू परत ऍड झाल्याने शेड्यूलिंग फ्लेक्झिबल होणार, ट्रॅव्हल लॉजिस्टिक बेटर होणार आणि टॉर्नामेंटची ओव्हरऑल क्वालिटी पण इम्प्रूव्ह होणार. पण सगळ्यात इम्पॉर्टंट लेसन म्हणजे हा कमबॅक फक्त क्रिकेटचा नाही, तर सेफ्टी आणि रिस्पॉन्सिबिलिटीचा पण आहे. चिन्नस्वामी स्टेडियमने एक ट्रॅजेडी पाहिली, पण त्यातून शिकून आता ते पुन्हा एकदा स्ट्रॉंगर आणि सेफर बनून आयपीएल स्टेजवर परत येत आहेत. हा एक रिमाइंडर आहे की स्पोर्ट्स एंटरटेनमेंट सोबत सेफ्टीला इक्वल इम्पॉर्टन्स देण्याची गरज आहे. आता चिन्नस्वामी स्टेडियमचा हा कमबॅक आयपीएल 2026 मध्ये पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेकिंग मॅचेस आणि इलेक्ट्रिफाईंग मोमेंट्स देणार का? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेट्ससाठी एजीसी स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.